सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ही आहे भंडाऱ्याची वैनगंगा नदी आणि खूप मोठी जात आहे आणि पात्र पण खूप मोठं आहे इथं. तर आता आपण इकडे पोचलेलो आहो आंबोऱ्याला आणि आंबोऱ्याला 5 नदीचा संगम झालेला आहे आणि मंदिराच्या त्या साईडनं 2 नद्या आणि या साईडनं 3 नद्या अशा होऊन इकडे समोर गेलेल्या आहे. आणि बघा हा पूल आहे मोठा जात आणि या खालून पण खूप छान असे पात्र मोठं आहे नदीचं आणि पाहायला असं डोळे भरून आल्यासारखं वाटत आहे बघताना. आणि खूप छान आहे, दृश्य पाहण्यालायक राहते. पण हे असलं काही रोज रोज पाहायला भेटत नाही आणि एखाद्या वेळेस मी तर फर्स्ट टाइम इकडे आलेली आहे आणि खरंच खूप छान असं वाटलं, प्रसन्न वाटलं हे एवढं मोठं नदीचं पात्र बघून. तर इकडे आता आम्ही आंबोऱ्याला पोहोचलो आणि त्यानंतर इकडे शंकराचं मंदिर आहे. आणि पहिल्यांदा मी आली होती तर असं मी कोणाचं ऐकलं होतं आंबोऱ्याला जायचं आहे, तिथे 5 नदीचा संगम आहे. पण नक्की आपलं पण कधी तिकडे जाणं होणार हे कधी असा विचार करत नाही आपण आणि ते एकाएकी असं घडून पण येते. तर इकडे आता आम्ही पोहोचलेला आहो. तर इकडे सर्वजण आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत. इकडून एक नदी आहे, इकडून एक नदी आहे. कुठून? इकडून नदी नाली आहे. नदी म्हणते का? इकडून अशा नदी आता ओळखूच नाहीत. पहिले ओळखू कुठून कुठून नदी आली आहे आता ओळखू पूर्ण मिसळून गेलेला. पात्र किती मोठं झालं. बाहेरच नळ होते तिथं मग बाहेरच पहिलं नळ होतं, आता नळ नाही. हे प्रियांशी बघ ना कशी चालत आहे रिधू. हा आणि तुला बघ दोघे जणी लागत आहे, 2-2. एक मागून धक्का देते एक समोरून. हळू 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 हे बघ आता हे इकडून एक असं नाही ना, इकडून 3 आहे, इकडून 3 आहे, 2च आहे. वाव इथून सीधा घेतो. नाही तिच्या हातात होते ना म्हणून, तुझी लटकून आहे ना. काही दिवसावरच महाशिवरात्र येणार आहे म्हणून इकडे मंदिराला पेंट वगैरे मारणं ते काम चालू आहे. आणि हे 5 नदीचं पूर्ण पात्र आहे आणि सर्व पूर्ण भोवताल नद्यांनी घेरलेलं आहे पूर्ण मंदिर. पहिलेच हात टाकून नाही तो चल सोबत घेऊन चल. हे काय रे रुमाल वेगळा नाही, त्यानं पाणी पेलं नारळातलं. कसं केलं माझ्या साडीनं पुसलं मग शहाण्यानं. रिदू ए रिदू ते भिवर आली. ए रिदू
तोंडामध्ये पाहिजे तिकडे बघ ना. मंदिराच्या डाव्या साईडने 2 नद्या आलेल्या आहे आणि उजव्या साईडने 3 नद्या आलेल्या आहे. आणि जेव्हा डाव्या साईडने नद्या आल्या तर हे मधामध्ये पहाड आहे आणि 2 साईडनं 2 नद्या आलेल्या आहेत. पाहायला खूप छान दृश्य दिसत आहे. आणि इकडे गाव पण होतं आणि गाव म्हणजे नाव उठवलेलं आहे असं खूप वर्षाच्या आधी ते गाव बसलेलं होतं. असंच आहे जसं आपण उभं हो ना तसं. इकडनं 3 आणि इकडनं 2. आता आपण येताना 2 दिसले आपल्याला. म्हणजे ह्या 2 ह्या इकडच्या पुलाच्या आल्या. आता आपण येताना आणि ह्या मंदिराच्या इकडून आल्या. सरळ लिहून नदी हे वैनगंगा आणि कनान. आता आपण जसं उभं आहोत ह्या यांनी ही नदी आहे. हे बघ सगळं इथं पंचनद्याचा संगम ह्या मंदिराजवळ. जिथून पूल आहे हे सगळं मंदिर नदी. पुलारी नदी कनान. ते कनानवरची वैनगंगा मुर्गा नदी. ह्या 2 नद्या पाहून कसं वाटतं एकच आहे खरं. म्हणलं 3 नद्या वाटत नाही बा. दिसते 2 नद्या दिसते. कोलारी नदी आहे, आम नदी आहे. 2 नद्या दिसते बरोबर. आणि ह्या 3 नद्या नाही दिसत. नाही त्या जवळ आहे ना. ह्या द्यायचं जवळ जवळून आल्या. आताच आपण येतो बंधाऱ्याची किती मोठी होती इथे. आणि इकडं मग कोणती नदी झाली हे लिहायला पाहिजे होतं. इकडं मग माहित नाही कोणत्या नदी कोणती नदी गेली. हरिनाथ मंदिर. दोन मिनिट. आली. इकडून 3 आल्या. हो आणि इकडनं 2 आहे. इकडनं 2 आल्या, इकडून 3 आल्या आणि इकडे अशा गेल्या. लग्नाचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल. लग्नाचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल. हा अलग करायला लागते. आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आणि घरी जाता जाता आधी आम्ही इकडे काळ्या ऊसाचा रस पिऊन घेतला आणि त्यानंतर निघालो आम्ही इकडे हिंगण्याला येण्यासाठी. लाइटिंग कुठे आहे म्हणजे रात्री. हे जे आहे लाईट लागते. आणि जे दिसत लंबे पोल हे असे बांधले दोरे नाही का ते कलरचे राहते. तिथं लाईट आहे. म्हणजे तिरंगा म्हणे ते है ना. तिरंगासारखे तिरंगाचे लाईट आहे. आता दिवसा निघून रस्ता वर चढायचा. आता इकडे 7:30 वाजले. आम्ही पोहोचलो घरी आणि आल्याबरोबर आता इकडे चाय मांडून घेतला आणि आता चाय घेते. स्ट्रेस थोडं कमी झाल्यासारखं होते. कुठूनही प्रवासावरून आलं घरचा चहा अगदी भेटला ना हातपाय धुतल्यानंतर खूप छान वाटते. तर आधी थोडं हातपाय धुवून घेते. तोपर्यंत इकडे चाय शिजते. रामाने आल्याबरोबर चक्की लावली. चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.